विद्यार्थी मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर तुमच्या आवडत्या शिकू आनंदी चॅनेलसोबत आज आपण आपल्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 पुस्तक माझा गुरु हा पाठ अभ्यासणार आहोत. शब्दार्थांसह सोप्या भाषेमध्ये या संपूर्ण पाठाचे स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे. हा पाठ अतिशय सुंदर असा पाठ आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आपण हा पाठ अभ्यासूया. सर्वप्रथम या पाठाच्या लेखकांचा आपण परिचय करून घेऊ. या पाठाचे लेखक आहेत संदीप खरे. त्यांचा जन्म 1973चा आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी, गीतकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक कविता संग्रह लिहिले आहेत. मौनाची भाषांतरे, नेणिवीची अक्षरे, कधी हे कधी ते, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई, मी अन माझा आवाज अशा प्रकारचे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर स्वरचित कवितांचे अनेक अल्बम्ससुद्धा त्यांचे लोकप्रिय आहेत. मराठी व हिंदी चित्रपटांसाठी व मालिकांसाठी त्यांनी गीतलेखनसुद्धा केलेलं आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. कला सांस्कृतिक योगदानासाठी पुण्यगौरव पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं आहे. पुस्तक माझा गुरु हा जो आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ आहे तो पाठ छात्र प्रबोधन जुलै 2017चा जो अंक आहे या मासिकातून घेण्यात आलेला आहे. आता या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे म्हणजेच थोडक्यात आशय जो आहे तो आपण जाणून घेऊया. या प्रत्येक पाठातील जो काही मजकूर आहे तर त्याच्यामध्ये जे कठीण शब्द आहेत त्यांचे अर्थ मी इथं स्क्रीनवरती देतो आहे, ते तुम्ही पहा, वहीमध्ये लिहून घ्या आणि त्या शब्दांच्या अर्थानुसार आपल्याला या प्रत्येक वाक्याचा अर्थ लावायचा आहे. पहा, मध्यवर्ती कल्पना अशी आहे की या पाठातून लेखकाने पुस्तकांचे महत्त्व विशद करताना पुस्तकांना गुरुचे स्थान दिले आहे. पुस्तके हे आपले जीवनातील खरे मित्र असतात. पुस्तकांमुळे आपले व्यक्तिमत्व घडते व जीवनाला योग्य दिशा मिळते. पुस्तके ही ज्ञानाची खाण आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व या पाठातून विशद केले आहे. पहा, विशद करणे, स्पष्ट करणे. खान म्हणजे खजिना, अथांग साठा. उज्ज्वल म्हणजे प्रकाशमान, तेजस्वी, अनन्यसाधारण, ज्याला तोड नाही असे. विद्यार्थी मित्र हो, या पाठामधून लेखकांनी काय सांगितलेलं आहे तर पुस्तके ही आपल्या जीवनामध्ये गुरुप्रमाण असतात. तेच आपले खरे मित्र असतात आणि या पुस्तकांमुळंच आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते, जीवनाला योग्य दिशा मिळते. जसं खाणी अनेक खनिजांनी समृद्ध असतात तसं ज्ञानानं समृद्ध असणारी ही पुस्तकं आणि ती वाचल्यानंतर नक्कीच आपलं भविष्य उज्ज्वल बनतं आणि आपल्या जीवनामध्ये या पुस्तकांचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे की त्याची बरोबरी अन्य कोणत्याही गोष्टीबरोबर करता येत नाही आणि म्हणून आपण पुस्तकांचे मित्र बनलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत आणि लेखकांनी हेच पुस्तकांचे महत्त्व त्यांच्या स्वानुभवातून सांगितले आहे. चला तर मग आपण हा पाठ अभ्यासूया. पहा, लेखक असं म्हणतात, माझी अगदी लहानपणीच पुस्तकांशी मैत्री झाली. आई मला खूप पुस्तकं विकत आणून द्यायची. माझा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळं पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं. पहा, लेखक काय म्हणतायत की लेखकांना लहानपणापासूनच ह्या पुस्तक वाचनाची आवड होती. मला असं वाटतं की आपणसुद्धा अगदी आत्तापासून एक तरी पुस्तक किमान आठवड्याला वाचायला हवं आणि ह्या पुस्तकांशी आपण मैत्री करायला हवी. लेखकांची आई जी होती त्यासुद्धा लेखकांची ही वाचनाची हौस भागावी, लेखकांना वाचनाची जी आवड होती ती आवड पूर्ण व्हावी म्हणून पुस्तकं विकत आणून द्यायची. आणि लेखकांचा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळं त्यांची ही आणलेली जी काही पुस्तकं होती त्यांच्या घरामध्ये तर ती सगळी वाचून पटकन पूर्ण व्हायची. एवढ्या आवडीनं लेखक ही पुस्तकं वाचायचे. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं. आणि लेखक म्हणतात की जसं लहान मुलांना अगदी खेळण्यांची आवड जी असते तर ती निसर्गतःच असते. आपल्याला खेळणी खूप आवडतात, खेळायला खूप आवडतात, पण लेखकांना मात्र लहानपणी या खेळण्यांपेक्षा ही पुस्तकं वाचायला खूप आवडत होती आणि म्हणून ते वाढदिवसाला, दिवाळीला कोणी भेटवस्तू देणार असेल तर त्याला मला पुस्तक भेट दे असंच सांगायचो असं लेखक म्हणतात. आणि लेखक त्यांचा वाढदिवस असू दे, दिवाळी असू दे की यावेळेला लहान मुलांना काही ना काहीतरी भेटवस्तू नातेवाईक देत असतात. लेखक या नातेवाईकांच्याकडे
या इतर काही मागण्यापेक्षा पुस्तकं भेट म्हणून मागायचा. मला असं वाटतं की लेखकांची पुस्तकं वाचनाची आवड जी आहे ती किती चांगली होती आणि ते ह्या वाचनावरती, ह्या पुस्तकांवरती किती प्रेम करायचे हे आपल्याला लक्षात येतं. आणि लेखक पुढे म्हणतात की विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची, म्हणून मग आईने ग्रंथालय लावलं. आणि मग लेखक पुढे असं सांगतात की विकत आणलेली ही सगळी पुस्तकं लेखकांचा वाचनाचा वेग अतिशय चांगला असल्यामुळं वाचूनसुद्धा पूर्ण व्हायची, शिवाय ते आवडीनं वाचायचे. आणि मग लेखकांच्या आईनं काय केलं की एका ग्रंथालयामध्ये त्यांच्या वाचनाची सोय करून दिली की जेणेकरून ग्रंथालयामध्ये भरपूर पुस्तकं असतात आणि तिथं त्या ठिकाणी हवं ते पुस्तक घेऊन आपल्या मुलाला वाचता येईल असं आईला वाटलं. आणि म्हणून आईनं त्यांच्यासाठी ग्रंथालयसुद्धा लावून दिलं. आणि ग्रंथालयातून आठवड्याला 2 पुस्तकंच मिळायची. आणि लेखक म्हणतात की ग्रंथालयाच्या नियमानुसार आठवड्यातून मला फक्त 2च पुस्तकं मिळायची आणि पहिल्या 2-3 दिवसांतच पुस्तकं वाचून व्हायची. आणि मग ही पुस्तकं जी होती की जी आठवड्याला 2च मिळायची ती पुस्तकंसुद्धा लेखकाची लगेच 2-3 दिवसात वाचून पूर्ण व्हायची. आणि मग अशावेळी आई खूप वैतागायची, कारण लेखक पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला पुस्तक हवं असं घरामध्ये सांगायचे. आणि आई तर त्या ठिकाणी एवढी पुस्तकं आणून द्यायची की आता पुन्हा कुठून पुस्तकं आणून द्यायची, म्हणून आईसुद्धा अगदी त्रासून जायची. एकदा तर आईने चक्क रद्दीतून किलोवर पुस्तकं विकत आणली. आणि आई एक दिवस अशी वैतागली की आईनं बाजारामध्ये जाऊन हा पुस्तकांचा जो बाजार असतो तिथं जी काही रद्दीतली पुस्तकं असतात ती अगदी किलोवरती विकत घेतली, भरपूर ती विकत आणली आणि माझ्यासमोर ठेवली असं लेखक म्हणतात. आणि आईनं आणलेली ही सगळी रद्दीतली पुस्तकं लेखकांच्या समोर ठेवली. लहानपणीच माझ्यावर पुस्तकांचा असा वर्षाव झाला. आणि लेखकांची लहानपणापासून ही जी वाचनाची आवड होती त्यामुळं त्यांच्या आईनंसुद्धा ही आवड लक्षात घेऊन लेखकांना ही सगळी पुस्तकं पुरवली. अगदी रद्दीतली पुस्तकं किलोवरती विकत आणून लेखकांच्या पुढे ती टाकली की जेणेकरून लेखक त्या ठिकाणी वाचत राहावा आणि लेखकालासुद्धा ती वाचनाची आवड होती. अशा पद्धतीनं लेखक अगदी लहानपणापासून या पुस्तकांकडे ओढला गेला. पुस्तक वाचनाची आवड त्याला निर्माण झाली. बघा, यातून आपल्याला एक शिकायला मिळतं की लहानपणीच आपण पुस्तकांशी मैत्री करायला पाहिजे की जसं लेखकांची झाली. लेखकांच्या आईनंसुद्धा लेखकांची ही वाचनाची हौस जी आहे ती अगदी मनापासून भागवली. हवी तेवढी पुस्तकं जी आहेत ती लेखकांच्या आई त्यांना आणून देत होत्या. आणि मग लेखकसुद्धा त्यांना जर कोणी दिवाळीला, वाढदिवसाला पुस्तकं भेट म्हणून देणार, इतर कुठल्या गोष्टी भेटवस्तू म्हणून देणार असतील तर त्याऐवजी पुस्तकं भेट द्या असं सांगायचा. एवढी आवड त्या ठिकाणी लेखकांची होती. आणि लेखकांच्या आईनं ही सगळी लेखकांची आवड लक्षात घेऊन ग्रंथालयसुद्धा लेखकांना लावून दिलं की जेणेकरून त्या ग्रंथालयामधली पुस्तकं आपल्या मुलाला भरपूर वाचायला मिळतील. म्हणजे कुणीकडूनही असे ना, पण लेखकांनी काय केलेलं आहे, आपली वाचनाची हौस जी आहे तर ती भागवून घेतली. अगदी रद्दीतली पुस्तकंसुद्धा जी लेखकांच्या आईनं आणून दिलेली होती तीसुद्धा त्या ठिकाणी भराभर वाचून काढली. अशा पद्धतीनं लेखक अगदी लहानपणापासून पुस्तकांचं भरपूर वाचन करायचा. आणि ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, प्रेरणादायी आहे की आपणसुद्धा अशाच पद्धतीनं पुस्तकांशी मैत्री करून भरपूर पुस्तकं वाचायला हवीत. पुढे लेखक असं म्हणतात, हळूहळू पुस्तकच माझे गुरु बनले. आणि लेखक म्हणतात की ही पुस्तकच माझे आता गुरु बनले. हे कधी आणि कसं घडत गेलं ते कळलंच नाही. आणि हे कशा प्रकारे घडत गेलं, मला वाचनाची आवडही निर्माण झाली. मी भरपूर पुस्तकं वाचत गेलो, या पुस्तकातून भरपूर ज्ञान मिळत गेलं. आणि प्रत्यक्ष गुरु ज्या प्रकारे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, ज्ञान देतात, तसं पुस्तकरूपी गुरुच त्या ठिकाणी मला मार्ग दाखवायला लागले. आणि मी ह्या पुस्तकांच्या माध्यमातून घडायला लागलो. 4थीला असताना मला पहिली कविता सुचली आणि वाचतच लेखकाला असं वाटायला लागलं की अरे आपण पण काहीतरी लिहावं. आणि लेखकांना त्या ठिकाणी कविता लेखनाची आवड निर्माण झाली. त्यांना 4थीत असतानाच पहिली कविता सुचली, ती सगळ्यांना खूप आवडली. आणि लेखकांनी लहानपणी लिहिलेली ही पहिली कविता इतरांनासुद्धा खूप आवडली. तेव्हा त्यात मला बक्षीस देखील मिळालं होतं. आणि ही कविता लिहिल्याबद्दल त्यांना बक्षीससुद्धा लहानपणी मिळालं, प्रोत्साहन मिळालं. बघा, आज कवी ज्या प्रकारे मोठं नाव त्यांचं ह्या कवितेच्या क्षेत्रामध्ये आहे, तर हे का निर्माण झालेलं आहे, कारण त्यांनी लहानपणी अशा प्रकारचं भरपूर वाचन केलं. त्या वाचनातून ते घडत गेले. आणि मुळात त्यांच्यामध्ये असणारी जी आवड होती किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कवी जो आहे तो सुप्त अवस्थेमध्ये लपलेला होता. आणि ही कविता त्यांच्यामध्ये जी काही निर्माण झाली त्याला आवश्यक पोषक वातावरण जे आहे ते या वाचनातून त्यांना मिळालं. आणि म्हणून त्यांची जडणघडण एक कवी म्हणून लहानपणापासून व्हायला लागली. लेखक पुढे म्हणतात, हळूहळू शब्दांशी दोस्ती झाली व मी कविता लिहू लागलो. आणि हळूहळू वेगवेगळे शब्द लेखकांना भेटत गेले. या वाचनातून शब्दसंपत्ती वाढत गेली आणि कविता लिहिण्यासाठी हे सगळे शब्द जणू त्यांच्याकडे धावत यायला लागले. आपोआप त्यांना कविता सुचायलाही लागली
लागली आणि त्या कवितेसाठी अगदी नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या कल्पना ज्या असतात कवितेमध्ये मांडायच्या, त्यासाठीचं शब्द भांडार या वाचनातून आपोआपच त्यांच्याजवळ आलं. कधी एका दिवसात 3 कविता लिहायचो, तर कधी 3 महिन्यातून 1. आणि अशा पद्धतीने लेखक म्हणतात की कधी-कधी मी दिवसाला 3ही कविता लिहायचो, तर कधी-कधी 3 महिन्यातून 1. अर्थात हे सगळं कविता लिहिणं, ते सुचणं आणि त्यासाठी वेळ मिळणं, त्यानुसार लेखक म्हणतात की मला कधी-कधी दिवसाला 3-3 कविताही सुचायच्या आणि कधी 3 महिन्यातून मी एखादी कविता लिहायचो. पण पुस्तक आणि कविता यांमध्येच माझं मन रमायचं आणि ही पुस्तकं आणि कविता करण्याचा छंद हा लेखकांना लहानपणापासून लागला, तो आजपर्यंत त्यांनी जपला आणि त्यातच ते रमून जायचे. मला सगळ्या प्रकारांच्या पुस्तकांचं वाचन करायला आवडतं. लेखक म्हणतात की मला कोणत्याही प्रकारातलं पुस्तकं असू दे ती वाचायला आवडतात. मग कविता, कादंबरी, नाटक, त्याचबरोबर कथा, आत्मचरित्र, चरित्र काहीही असू दे, मला वेगवेगळ्या साहित्य प्रकारातलं वाचन करायला आवडतं, असं लेखक म्हणतात. कुठलाही विषय मला वर्ज्य नाही आणि कोणताही विषय असू दे, त्या विषयावरचं पुस्तक मी वाचतो. मला कुठलाही विषय वर्ज्य नाही, म्हणजे कुठला असा विषय नाही की त्याच्यावरचं मला वाचन करायला आवडत नाही, असं लेखकांना म्हणायचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वाचन केल्यामुळं आपली विचारक्षमतासुद्धा त्या ठिकाणी उंचावत राहते. आपण वाचनातून समृद्ध होत जातो. लेखकांचं लहानपणी असंच झालेलं आहे की लेखक मिळतील ती पुस्तकं, मिळतील त्या विषयावरची पुस्तकं तो वाचत राहिला. कवीनं फक्त कविताच वाचाव्यात असं नाही, तर त्यांनी सामाजिक पुस्तकं, कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित असं सगळ्या प्रकारचं वाचन करावं. आणि लेखक म्हणतात मी कवी होतो, मला कविता लिहिण्याची आवड होती, म्हणून मी फक्त कविताच वाचाव्यात असं काही नाही केलं, तर मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली, सामाजिक पुस्तकं वाचली, कादंबरी वाचली, कथा, आत्मचरित्र, ललित अशा सगळ्या साहित्य प्रकारातलं वाचन केलं की जेणेकरून मलासुद्धा कविता ज्या वेगवेगळ्या विषयावरती लिहायच्या होत्या, तर त्यासाठीचं शब्दसंपत्ती असेल, त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सूचना असेल, ह्या वाचनातून मला ते सगळं मिळत गेलं आणि म्हणून मला वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता लिहिता येऊ लागल्या, असं लेखकांना सांगायचं आहे. म्हणजे आपण सुद्धा वाचन करत असताना विशिष्ट प्रकारातलंच वाचन न करता साहित्याचे जे विविध प्रकार आहेत त्यातलं आपण वाचन करायला शिकलो पाहिजे. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते आणि वाचनाचे खूप फायदे आहेत. एक तर आपली शब्दांशी चांगली गट्टी जमते, मैत्री होते. शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात हे सुद्धा आपल्याला वाचनातून समजतं. म्हणजे शब्द एक असतो पण त्याचा अर्थ वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भानुसार आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारे घ्यावे लागतात, हे वाचनातून आपल्याला समजतं. म्हणजे आपली वाचनाच्या ह्या आवडीमधून आपल्यालासुद्धा ही आपली जी काय शब्दसंपत्ती आहे, समृद्धता आहे, हे शब्द जाणून घेण्याची, त्याचा अर्थ समजून घेण्याची परिपक्वता जी आहे ती आपली वाढत राहते. आणि लेखक पुढे म्हणतात की हे वेगवेगळ्या लेखकांच्या लेखनातून उमजत जातं. आणि वाचन कसं करावं, शब्दांचे अर्थ कसे समजून घ्यावेत, हे वेगवेगळ्या लेखकांच्या लेखनातून मला उमजत गेलं, म्हणजे मला समजत गेलं. आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. खरं तर शब्द जे लिहिलेले असतात त्याकडे फक्त एकाच बाजूने बघून चालत नाही आणि वाचनातून आपल्याला हे लक्षात येतं. आणि शब्द एक जरी असला तरी त्याचे अर्थ वेगवेगळे असतात आणि म्हणून त्याच्याकडे वेगवेगळ्या बाजूनी बघायला पाहिजे. त्याला आपल्याला चौफेर बघता आलं पाहिजे. आणि लेखक असं म्हणतात की चहूबाजूंनी, सर्व बाजूंनी आपल्याला एकाच शब्दाकडे बघता आलं पाहिजे की जेणेकरून त्या शब्दाचे विविध अर्थ आपल्याला समजून घेता येतील. हे आपल्याला तेव्हाच जमतं जेव्हा शब्दांचा लळा लागतो आणि या शब्दांवरती जेव्हा आपलं प्रेम जडतं ना, तेव्हाच आपल्याला खरं तर हे सगळं जमायला लागतं. एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत हे आपल्याला कळायला लागतं. पण आपल्याला शब्दांवरती पहिल्यांदा मनापासून प्रेम करता आलं पाहिजे. वाचन आपण भरपूर करू शकलो पाहिजे. लेखक म्हणतात की शब्दांवर आपण प्रेम करू लागतो, हे सार पुस्तकांमुळेच साध्य होतं. आणि हे जर कशामुळे शक्य होत असेल शब्दांवरती प्रेम करणं, तर ते केवळ वाचनामुळं, पुस्तकांमुळं. जर खूप पुस्तकं वाचलीत तर शब्दांचे, भाषेचे वेगवेगळे आयाम कळतील. आणि जर आपण भरपूर वाचन केलं, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली, शब्द जाणून घेतले, वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं वाचली, तर अर्थातच त्या ठिकाणी ही भाषा काय असते, शब्द काय असतात, त्याचे वेगवेगळे पैलू काय असतात हे आपल्याला कळतील. म्हणजे आयाम कळतील. हे आयाम मला हळूहळू समजायला लागल्यामुळेच मी मौनाची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेणिवीची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता हे कवितासंग्रह लिहू शकलो. आणि लेखक असं म्हणतात की हे जे काही वाचन आहे, हे जे शब्द आहेत त्याचे वेगवेगळे पैलू मला त्या ठिकाणी समजले. आणि म्हणून तर लेखक म्हणतात की
की मी माझ्याकडून जे काही कविता संग्रह लिहून झाले ते या सगळ्या गोष्टींमुळं शक्य झालं. आणि मग मौनाची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेणिवीची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता यांसारखे अतिशय समृद्ध लोकप्रिय असे कविता संग्रह लेखक लिहू शकले. पुढे ते म्हणतात की पुस्तकातून खूप लेखकांशी आणि कवींशी माझी भेट झाली आणि या पुस्तकांमधून वेगवेगळे लेखक माझ्या भेटीला आले, त्यांच्याशी ओळख झाली, कवींशी भेटी झाल्या. म्हणजे त्या सगळ्या लेखक कवींशी माझा परिचय एक प्रकारे झाला. कारण हे पुस्तक माध्यम होतं लेखक आणि ह्या कवी आणि इतर लेखकांच्या मधलं. आणि ह्या पुस्तकांच्या माध्यमातून लेखक कवीशी लेखक जोडला गेला. संत कवी, पंत कवी, तंत कवी यांची ओळख झाली. आता बघा इथे की लेखकाने कोणत्या प्रकारचं साहित्य वाचलं, तर संत कवी की जे संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, यांसारख्या संतांनी लिहिलेलं भक्तिप्रधान काव्य की ज्याला आपण संत काव्य म्हणतो, त्यांच्याशी त्यांचा परिचय झाला. पंत काव्य म्हणजे जुन्या काळातले हे पंडित कवी जे आहेत, तर त्यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे की त्याच्यामध्ये आर्या असतील, आख्यान काव्य असतील, श्लोक असतील, एवढं सुंदर सुंदर रचना ज्यांनी केली ते पंत कवी असतील. आणि तंत कवी की जे शाहिरांनी रचलेलं काव्य त्याला तंत काव्य असं म्हणतात. मग पोवाडे, लावण्या इत्यादी साहित्य असं हे सगळं साहित्य त्यांनी वाचलं आणि यांची ओळख त्यांची लहानपणापासून झाली. त्यानंतर अनेक कवींच्या कविता वाचनात आल्या आणि आता समवयस्क कवींच्या कविता असतील, आता जे काही वेगवेगळे प्रसिद्ध कवी आहेत त्यांची कवितांची पुस्तकं असतील, त्यांच्या कविता असतील, हे सगळं लेखक वाचत गेले आणि या पुस्तकाचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं. आणि लेखक म्हणतात की या सगळ्या पुस्तकांचं मी अगदी मनापासून जाणीवपूर्वक वाचन केलं. तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला हे समजलं. आणि विषय एकच असतो पण वेगवेगळ्या माध्यमातून तो मांडता येतो, वेगवेगळ्या बाजूंनी तो मांडता येतो, वेगवेगळ्या शब्दांनी तो उभा करता येतो, वाचकांसमोर ठेवता येतो. हे लेखकाला ह्या वाचनातून समजलं. एखादा विशिष्ट लेखक आवडला की त्यांचा पाठपुरावा करून मी त्यांची अनेक पुस्तकं वेड्यासारखी वाचली. आणि लेखक म्हणतात की एखादा लेखक मला जर आवडला, त्यांची पुस्तकं मला आवडली, तर मी त्यांची सगळी पुस्तकं अगदी वेड्यासारखी त्या ठिकाणी वाचायचो. अगदी सातत्यानं त्या लेखकांची जेवढी असतील तेवढी पुस्तकं मी मागवायचो आणि सगळी पुस्तकं वाचून काढायचो. इतकं वाचनाचं वेळ लेखकाला लहानपणापासून होतं. तेव्हा पुस्तकांचा खूप खोल परिणाम माझ्या मनावर झाला. आणि अशा प्रकारे लेखक म्हणतात की या पुस्तकांचा खूप खोल परिणाम जो आहे तो माझ्या मनावरती झाला. अगदी एकलव्याच्या गोष्टीसारखा आहे. आणि एकलव्य की महाभारतातील हा एकलव्य म्हणजे गुरुभक्ती, स्वावलंबन आणि अदम्य इच्छाशक्तीचं उदाहरण आहे. आणि लेखकांनी सुद्धा एकलव्याप्रमाणे लेखकांनी या पुस्तकांचं वाचन केलं आणि ह्या पुस्तक वाचनातूनच ते कवी म्हणून घडत गेले. पुढे लेखक म्हणतात माझे दुसरे गुरु म्हणजे मला आयुष्यात आलेले अनुभव. जसं पुस्तके यांना लेखकांनी गुरु मानले आहे, तसेच लेखकांचं असं मत आहे की त्यांना जीवनात आलेले अनुभव हे सुद्धा त्यांचे गुरुच आहे. अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात, आपलं जगणं समृद्ध करतात आणि अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. त्याच्यातून आपलं जगणं जे आहे ते अधिक समृद्ध बनतं. माझ्या काही कविता या मला प्रत्यक्षात आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. आणि लेखक असं म्हणतात की मी काही कवितांचं जे लेखन केलेलं आहे ते माझ्या अनुभवांचंच प्रतिबिंब आहे. मला आलेले सगळे अनुभव मी या कवितेमध्ये मांडलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे दमलेल्या बाबाची कहाणी. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात सतत दौरे सुरू असतात. आणि लेखक म्हणतात की माझ्या अनुभवावर आधारित ह्या जे काही कविता आहेत की या कविता लोकांनासुद्धा खूप आवडत होत्या. आणि या कवितांवर आधारित दमलेल्या बाबाची कहाणी, आयुष्यावर बोलू काही हे कार्यक्रम जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होत राहिले आणि या कार्यक्रमांना मोठी लोकप्रियतासुद्धा मिळाली. आता हे लेखक संदीप खरे आणि सलील कुलकर्णी, तर ह्या दोघांचा हा दमलेल्या बाबाची कहाणी आणि आयुष्यावर बोलू काही हे जे काही कार्यक्रम आहेत ते महाराष्ट्रामध्ये खूपच लोकप्रिय आहेत. आणि लेखक म्हणतात की हे सगळं मला अनुभवातून सुचलेलं आहे आणि लोकांनासुद्धा ते आवडलं. माझी मुलगी लहान होती तेव्हा दौऱ्यांमुळे मला तिच्यासाठी अजिबात वेळ काढता येत नसे. आणि लेखक त्यांचा एक अनुभव सांगत आहेत की लेखकांची मुलगी लहान होती आणि सततचे हे जे काही कार्यक्रमांचे दौरे होते त्यामुळे मुलीसाठी त्यांच्याकडे अजिबात वेळ नसायचा. मुलीसाठी वेळ काढणं त्यांना जमायचं नाही. कार्यक्रमाहून रात्री अपरात्री घरी यायचो तेव्हा माझी चिमुकली झोपलेली असायची. आणि लेखक जेव्हा कार्यक्रमाहून रात्री अपरात्री कधी घरी यायचे तेव्हा अर्थातच त्यांची छोटी मुलगी जी आहे तर ती झोपलेली असायची. काही वर्ष अशीच पैसे कमावण्यात गेली आणि एके दिवशी जाणीव झाली की जिच्यासाठी आपण हे सगळं करतोय तिला आपण वेळच देऊ शकत नाही. आणि लेखकांना एक सत्य जाणवलं की ज्या मुलीसाठी आपण रात्रंदिवस काम करतोय, ज्या मुलीसाठी आपण पैसे मिळवतोय, त्या मुलीला मात्र आपण सगळं काही देऊ शकतोय पण वेळ देऊ शकत नाही.
आणि ह्या गोष्टीचं त्यांना दुःख झालं आणि या अस्वस्थतेतून जन्म झाला दमलेल्या बाबाची कहाणी या कवितेचा. आणि ते म्हणतात की हा जो काय मला अनुभव आला, या अनुभवावर आधारित दमलेल्या बाबाची कहाणी ही मी कविता लिहिली. म्हणजे अनुभवावर आधारित त्यांच्या काही कविता ज्या आधारित आहेत त्यापैकी ही एक कविता आहे. आणि ही कविता इतकी सुंदर आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या कवितेवर आधारित जे काही त्यांचे कार्यक्रम होतात त्यांना प्रचंड त्या ठिकाणी गर्दी असते. लोकप्रिय अशा प्रकारची ही कविता आहे. ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे. आणि लेखक म्हणतात की मी जेव्हा ही कविता कार्यक्रमामध्ये सादर करायचो तेव्हा लेखकांनासुद्धा माझा हा अनुभव जो आहे तो खूप आवडायचा. आणि त्यांना हा अनुभव म्हणजे मला आलेला अनुभव हा प्रत्येक वडिलांचा अनुभव आहे. आणि मग त्यामुळे ही कविता ऐकून त्यातील भावना समजून घेऊन अनेक लोकांचे डोळेसुद्धा पाणावलेले असायचे. म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू यायचे. कार्यक्रम झाल्यावर बरेच लोक भेटायचे व म्हणायचे तुम्ही आमचीच व्यथा मांडली आहे. आणि कार्यक्रम संपल्यानंतर काही लोक या लेखकांना येऊन भेटायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही जणू आमचीच वेदना जी आहे ती याच्यामध्ये मांडली आहे. असंख्य बाबांशी या कवितेच्या माध्यमातून मी जोडला गेलो. आणि लेखक म्हणतात की असंख्य जे बाबा आहेत की जे आपल्या मुलामुलींना वेळ देऊ शकत नाही अशा सगळ्या बाबांशी मी या कवितेच्या माध्यमातून जोडला गेलो. त्यामुळे असे अनुभवच माझ्या कवी मनाचे गुरु आहेत. आणि लेखक म्हणतात की जसं पुस्तकही माझे गुरु आहेत तसे मला आलेले हे अनुभवसुद्धा माझ्या कवी मनाचे गुरु आहेत. आणि या अनुभवातून सुद्धा मला कविता सुचत गेल्या, लोकांना त्या आवडल्या. अशा पद्धतीनं लेखक अनुभव हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरंच काही शिकवत असतात, हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. शेवटी मी एकच सांगेन आणि लेखक म्हणतात की शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा, विद्या, कौशल्य, ज्ञान मिळतं ते सर्वच आपले गुरु असतात. आणि आपल्याला ज्यांच्याकडून प्रेरणा मिळत असते, ज्ञान मिळत असतं, वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकायला मिळत असतात, ज्ञान मिळत असतं, हे सगळे जणू आपले गुरुच असतात. त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. आणि या सगळ्यांबद्दल की त्यांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याबद्दल एक आदराची भावना त्यांच्याबद्दल आपल्या मनात असावी, उपकाराची जाण आपल्याला असावी. मी जसं पुस्तकालाच गुरु मानला आहे तसं कदाचित तुमचे गुरु म्हणजे आई वडील, दादा ताई, शाळेतील शिक्षक असू शकतात. आणि लेखक म्हणतात की मी जसं पुस्तकालाच गुरु मानलेलं आहे तसं कदाचित त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये तुमचे आई वडील गुरु असतील, दादा ताई गुरु असतील, शाळेतील शिक्षक गुरु असू शकतात. त्यांच्याविषयी कायम आदर बाळगा. आणि या लोकांनी आपल्याला बरंच काही दिलेलं असतं, या लोकांनी आपल्याला घडवण्याचं काम केलेलं असतं. आणि त्यांच्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ राहणं, आदर बाळगणं हे आपलं खरं तर कर्तव्य आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन जरूर मिळवा, पण स्वतः शिकण्यावर भर द्या. आणि या लोकांच्याकडून मार्गदर्शन घ्या, ते सांगत असलेल्या मार्गावरून जरूर चाला, पण स्वतःचं काम मात्र स्वतः शिकण्यावरती भर द्या असं लेखक सांगतात. आणि हा लेखकांचा संदेश जो आहे तो खूप मोलाचा आहे. कारण कोणतीही गोष्ट आपण स्वतः करणं, आपण स्वावलंबी होणं, स्वतः करून पाहणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि स्वतःचं शिक्षण खरं तर यामधूनच होत असतं. आणि म्हणून स्वतः शिकणं यावरती भर द्यायला लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात स्वतःच नवनवीन गोष्टी, प्रयोग, कौशल्य व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयोगशील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि लेखक म्हणतात की अशाच पद्धतीनं प्रत्येक गोष्ट स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा. त्या शिकण्यातूनच तुम्हाला नवीन नवीन गोष्टी असतील, ज्ञान असेल, अनुभव असेल, कौशल्य असेल, हे सगळं काही आत्मसात करता येईल. आणि या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अशा पद्धतीनं लेखकाने आपल्याला पुस्तक माझा या गुरु या पाठातून या आपल्या जीवनामध्ये येणारे ही पुस्तकरूपी गुरु असतील किंवा व्यक्तिरूपी गुरु असतील, या सर्वांबद्दल अनुभव असतील, या सर्वांबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता बाळगा, आदर बाळगा असं ते सांगतात. आता आपण या पाठातून काय शिकलो तर अर्थातच पुस्तके आपले गुरु असतात आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आपण नेहमी राहायला पाहिजे. पुस्तकं आपल्याला कोणत्याही अपेक्षेविना ज्ञान देतात, जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. पुस्तकांचे भरपूर वाचन करायला हवे. वाचन आपल्याला विचार करायला शिकवते, आपले अनुभव विश्व समृद्ध करते, जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. पुस्तके आपल्याला आयुष्यभर साथ देतात. स्वतः वाचा, इतरांना वाचायला प्रेरित करा. आज आपण या पाठामध्ये इथेच थांबणार आहोत. या पाठावरचा स्वाध्याय पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू. धन्यवाद.